जोहार. दाममुळे ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो. आज आपण दोन विषय या ठिकाणी घेणार आहोत. सुरुवातीचा विषय आहे की सुप्रीम कोर्टामध्ये पेशा क्षेत्रातील जी याचिका आहे पेशा भरतीच्या विषयासंदर्भामध्ये 17 संवर्गावरती, त्याची नेमकी आता पुढची स्टेज काय आहे, ती एक माहिती आपण या ठिकाणी घेऊ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जी काही मागच्या व्हिडिओमध्ये जे वाढीव आरक्षणाच्या संदर्भामध्ये मी म्हटलं होतं, ती थोडक्यात माहिती घेऊ. आणि मग काही जिल्हा परिषदांमध्ये एसटी प्रवर्गाच्या जागांच्या संदर्भामध्ये आणि इतर प्रवर्गाचं थोडक्यात आपण बघूया की काय सिच्युएशन आहे. तर सुरुवातीला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्याला माहिती आहे की सामाजिक विकास प्रबोधिनी वाडा महाराष्ट्र वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, द स्टेट ऑफ महाराष्ट्र, अशी ही केस सुप्रीम कोर्टामध्ये सद्यस्थितीमध्ये दाखल आहे. आणि ती 30/9/2023 ला दाखल झाल्यानंतर आतापर्यंत त्याच्यावरती 3 हेअरिंग झाल्यात आणि त्यानंतर तारीखवर तारीख मिळत गेलेली आहे. मागे पण मी माझ्या टेलिग्राम चॅनलला मी एक डेट दिली होती की ऑनलाईन डेट ती दाखवत होती, पण सद्यस्थितीमध्ये ती डेट पुन्हा एकदा पुढे गेलेली आहे. आता ती डेट 16 एप्रिल, ही डेट आता 16 एप्रिल 2025 रोजी कॉम्प्युटराइज जनरेट दाखवते. त्यामुळे ही जी आहे तारीख जी मार्चमध्ये होणार होती, ती आता एकदा पुन्हा पोस्टपोन झालेली आहे. एकंदरीत आपण जवळजवळ वर्षभर बघतोय की तारीखवर तारीख पुढे चाललेली आहे. आणि जे पेशा भरतीशी निगडीत असलेले जे आपले अनुसूचित जमातीचे उमेदवार आहेत, त्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे की एकंदरीत एकदा जो काही निकाल द्यायचा आहे तो या ठिकाणी द्यावा आणि त्यानंतर या भरतीचा मार्ग कसा मोकळा होईल या दृष्टिकोनातूनही एक लक्ष लागलेलं आहे. आता थोडक्यात याची जी काही माहिती आहे एकंदरीत ती थोडक्यात देण्याचा प्रयत्न करतोय की सामाजिक विकास प्रबोधिनी या संस्थेने, या संघटनेने राज्यपालांनी दिलेलं जे रिझर्वेशन आहे त्याच्या अगेन्स्ट जाऊन 1 फेब्रुवारी 2023 ला सामान्य प्रशासन विभागाने राज्यपालांच्या सुधारित अधिसूचनेनुसार एक शासन निर्णय काढला आणि त्याला 20 फेब्रुवारीला त्या ठिकाणी राज्यपालांच्या सुधारित अधिसूचनेला चॅलेंज केलं गेलं, म्हणजे 20 फेब्रुवारीला चॅलेंज केलं गेलं. आणि ती जी सुधारित अधिसूचना काढली होती त्याच्या संदर्भामध्ये GR काढला होता 1 फेब्रुवारी 2023 ला, त्याला हे चॅलेंज केलं. आणि त्यामुळे हे प्रकरण गेलं होतं सुरुवातीला मुंबई बेंचला, मुंबई हायकोर्टामध्ये. पण मुंबई हायकोर्टाने सर्वच याचिका फेटाळून लावल्या होत्या आणि याचिकाकर्ते आणि इतर ह्या सगळ्यांना मॅट कोर्टामध्ये जायला सांगितलं होतं. पण याचिकाकर्त्यांनी तसं मॅटमध्ये न जाता मुंबई हायकोर्टाने दिलेला जो निर्णय आहे त्या मुंबई कोर्टाच्या निर्णयालाच सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलं. आणि त्यामुळे सद्यस्थितीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये ही केस आता सध्या सुरू आहे. आता बऱ्याच जणांचं एकंदरीत मत येतं की सर याला किती वेळ लागेल. आता मुळात ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल झाल्यानंतर शासनाने या केसचा निकाल लावण्यासाठी म्हणून ज्या पद्धतीने, ज्या तळमळीने हेअरिंग घेणं अपेक्षित आहे ती या ठिकाणी मिळत नाही. आणि त्यामुळे या परिस्थितीमध्ये आता आपल्याला जे काही बाधित उमेदवार आहेत त्यांनी एकदा पुन्हा शासनाकडे ही मागणी करणं अपेक्षित आहे की लवकरात लवकर एक हेअरिंग घेणं फार गरजेचं आहे. कारण आपल्याला हे माहिती आहे की सुप्रीम कोर्टामध्ये शासनाच्या वतीने ॲफिडेव्हिट केलेला आहे. तर आता ही महत्वाची बाब आहे की 16 एप्रिल 2025 ला आता सुनावणी दाखवते. सामाजिक विकास प्रबोधिनी वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र यामध्ये काही उमेदवारांनी इंटरव्हेन्शन दाखल केलेलं आहे. इंटरव्हेन्शनमध्ये त्या उमेदवारांनाही काहीतरी मांडायचं आहे. म्हणजे ही जी याचिका आहे सामाजिक विकास प्रबोधिनी वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र, यामध्ये इंटरव्हेन्शन दाखल केलेलं आहे जे बाधित उमेदवार आहेत त्यांनी, की आम्हालाही यामध्ये आमचं म्हणणं मांडायचं आहे, आमच्यावर कशा पद्धतीने अन्याय होतोय हे इंटरव्हेन्शनच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या उमेदवारांना मांडायचं आहे. ही एक बाब. दुसरी गोष्ट, प्रतीक बोंबार्डे जे ॲडव्होकेट्स आहेत त्या ॲडव्होकेट वकिलांनी सुद्धा आपण मागे बघितलं होतं की आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून अफ्रोट संघटनेला त्या ठिकाणी निधी वर्ग करण्यात आला आणि आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून त्या संघटनेने लढावं असं या ठिकाणी त्या शासन निर्णयामध्ये म्हटलं गेलं. आणि त्यामुळे प्रतीक बोंबार्डे जे वकील आहेत त्यांच्या माध्यमातूनही केस लढली जाते. तर एकंदरीत हा जो पेशा भरतीचा मुद्दा सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे त्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर शासनाच्या वतीने एक तारीख घेऊन शासनाने सुप्रीम कोर्टात सादर केलेलं जे ॲफिडेव्हिट आहे त्या ॲफिडेव्हिट वरती कोर्टाचं एकंदरीत काय म्हणणं आहे
ते जाणून घेणे फार गरजेचं आहे आणि म्हणून पुढची हेअरिंग खूप महत्त्वाची आहे, पण ती काय होताना दिसत नाही. आणि त्यामुळे कुठेतरी एक आदिवासी जे उमेदवार आहेत, अनुसूचित जमातीचे उमेदवार आहेत, त्यांच्यामध्ये कुठेतरी निराशा बघायला मिळते. ही वस्तुस्थिती आहे आणि शासनानं त्याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं. दुसरी गोष्ट यामध्ये मध्यंतरी मी एक ऑनलाईन सेशन आपले ऑफ-रोड संघटनेचे संस्थापक ॲडव्होकेट डॉक्टर राजेंद्र मरसकुले साहेबांचं एक ऑर्गनाईज करायचं ठरलेलं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की जगदीश बहिरा केसमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जी लढाई जिंकली आणि 2019ला अनुसूचित जमातीची विशेष पदभरती सुरू झाली होती. 12,500 पदांच्या बाबतीमध्ये तो आकडा वाढतोय, पण सद्यस्थितीमध्ये एक सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून पुन्हा माहिती गोळा करणं चालू आहे. आता ती वस्तुस्थिती काय आहे ते थोडक्यात मी सांगायचा प्रयत्न करतो. एकंदरीत डॉक्टर मरसकुले साहेबांनी ही गोष्ट अजून जास्तपणे क्लिअर केली असते, पण थोडक्यात मी सांगतो की जगदीश बहिरा केस 2017ला सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर 2019ला महाराष्ट्र शासनाने मला वाटतं महाविकास आघाडीच्या काळामध्ये विशेष पदभरती सुरू झाली होती आणि मग ते पुन्हा प्रकरण रेंगाळलं आणि ती भरती पुढे झालीच नाही. म्हणजे एकंदरीत त्यांच्या माहितीप्रमाणे 12,500 पदं भरायची होती, ती भरलीच गेली नाही. आता यामध्ये ही इतर म्हणजे शिक्षकांची पदं आणि इतर संवर्गाची पदं सुद्धा भरणं अपेक्षित होते, पण ती भरली गेली नाही. त्याला पुन्हा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अवमान केला प्रकरणी पुन्हा ऑफ-रोड संघटनेचे संस्थापक डॉक्टर ॲडव्होकेट राजेंद्र मरसकुले साहेबांनी नागपूर बेंचला त्या ठिकाणी पुन्हा चॅलेंज केले की शासनाने कोर्टाची पुन्हा एकदा दिशाभूल केलेली आहे आणि जो काही आकडेवारी म्हणजे एकंदरीत पूर्व इतिहास बघितला तर राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडे सुद्धा हेअरिंगमध्ये सामान्य प्रशासन विभागाचे सेक्रेटरींनी एक मोठा आकडा त्या ठिकाणी दिला होता. म्हणजे तो खूप मला वाटतं 60-70 हजाराच्या आसपास असावा असं एकंदरीत मी अंदाजित म्हणतोय. मी स्पेसिफिकली असा काय आकडा सांगत नाही, परंतु ती मोठा आकडा त्या ठिकाणी दिला होता. आणि सामान्य प्रशासन विभागाने मात्र भरताना 12,500च पदं आहेत आणि त्यावेळेसही शासनाने एक धोरण राबवलं होतं की ज्या विभागांमध्ये असे अधिसंख्य मुळात हा एक विषय पुन्हा चर्चेला येतोय की अधिसंख्य काय, तो आपण त्याच्यावर चर्चा करू. पण सध्या नागपूर खंडपीठामध्ये ऑफ-रोड संघटनेच्या माध्यमातून ह्या बोगस आदिवासींनी बळकावलेल्या पदांच्या बाबतीमध्ये केस सुरू आहे, सुनावणी सुरू आहे. तिथे याचिका टाकलेली आहे आणि माननीय शासनाला त्या ठिकाणी पार्टी केलेलं आहे आणि त्या माध्यमातून ती माहिती कलेक्ट करून कोर्टामध्ये ती सादर करायची आहे की अशी किती पदं आहेत जी अधिसंख्य केली गेली, त्याच्यातून किती पदं भरली गेली आणि आता किती रिक्त आहेत. तर ती एकंदरीत माहिती कलेक्ट करणं चालू आहे आणि त्यामुळे ती माहिती मागे फिरत होती. मी माझ्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा ते पत्र टाकलं होतं. आता एकंदरीत काय झालंय की ह्या सगळ्या गोष्टी कोर्ट केसशी निगडीत आहेत की सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असलेली पेसा भरती म्हणजे 17 संवर्गची पदभरती प्रलंबित आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टाने अगोदरच जगदीश बहिरा केसच्या संदर्भामध्ये निर्णय दिला की बोगस आदिवासींनी बळकावलेली पदं त्या ठिकाणी खारिज करून त्या लोकांना घरी बसून त्या ठिकाणी खऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना त्या ठिकाणी अपॉइंट करणं गरजेचं आहे. ते केलं गेलं पाहिजे असं माननीय कोर्टाने शासनाला त्या ठिकाणी तंबी दिली. पण शासनाने फक्त दिखावा केला, आम्ही सुरू केलंय आणि भरतोय आणि म्हणून तो सगळा निकाल झाला आणि शासनाने मग आयत्या बिळावरती त्या ठिकाणी पाणी फिरलं. तर एकंदरीत आता पुन्हा याचिका ऑफ-रोड संघटनेने टाकलेली आहे. तर ह्या दोन बाबी आपण क्लिअर केल्या. आता मुलांना हे कळत नाहीये की अधिसंख्य म्हणजे काय. म्हणजे अधिसंख्येच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय जगदीश बहिराचा आल्यानंतर त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने काय केलं की ज्या बोगस आदिवासींचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरले किंवा जात पडताळणी समितीचे दावेच अवैध ठरवले किंवा ते सादर करू शकले नाही, अशा लोकांना काय केलं सुप्रीम कोर्टाने काढायला सांगितलं. पण शासन चलाक पद्धतीने वागून त्यांना अधिसंख्य केलं आणि ती पदं समजा एखाद्या शालेय शिक्षण विभागामध्ये 50 पदं असतील आणि मध्यंतरी एक बातमी सुद्धा फिरत होती की 50 पदं आहेत आणि त्यामध्ये क्लास 1 क्लास 2 चे उपसचिव अवर सचिव कक्ष अधिकारी अशा पद्धतीची पदं आहेत. अधिसंख्य केली मात्र अजूनही ते त्या कागदावरती आहेत अशा पद्धतीचं आहे. तर अधिसंख्य म्हणजे आदिवासींच्या जागा मोकळ्या करायच्या आणि त्या ठिकाणी जे अपॉइंट केलेले बोगस आदिवासी आहेत त्यांना ओपन कॅटेगरीवरती ठेवायचं आणि आदिवासींची भरती करायची. हे उदाहरण म्हणून मी देतोय की शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूरमध्ये उपशिक्षक मराठी माध्यमाच्या दिनांक 31/12/2024 पर्यंत बिंदू नामावलीच्या संदर्भामध्ये एक पेज आपल्याला प्राप्त झालं. त्यामध्ये माहितीच्या अधिकारात माहिती जी आहे त्यामध्ये मंजूर पदं आहेत 8,741 आणि भरलेली पदं आहेत 8,056. म्हणजे एकंदरीत 635 पदं ही 31/12/2024 अखेर जिल्हा परिषद सोलापूरमध्ये रिक्त आहेत.
आता त्यामध्ये अधिसंख्यच्या बाबतीत माहिती घेत असताना अनुसूचित जमातीच्या उमेदवारांचं जे 7% मिळून आरक्षण आहे, त्यामध्ये मंजूर पदं आहेत अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना 612 आणि भरलेली पदं आहेत 321. 291 पदं आहेत जी आजही त्या ठिकाणी रिक्त आहेत. म्हणजे ही माहिती 31/12/2024 पर्यंत आहे. आणि पुढे शेऱ्यामध्ये दिलंय की 50 पदं ही अधिसंख्य केली. म्हणजे ज्या बोगस आदिवासींनी अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्रावरती त्या ठिकाणी नोकरी मिळवली, पण जगदीश बेहेरा केसचा निकाल त्यांच्या अगेन्स्ट गेल्यामुळे त्या ठिकाणी सोलापूर जिल्हा परिषदेने अशा 50 अधिसंख्य बोगस आदिवासी शिक्षकांना, उपशिक्षकांना त्या ठिकाणी कमी करून त्यांना इतर कॅटेगरीमध्ये म्हणजे ओपनमध्ये वर्ग करून त्या ठिकाणी 50 लोकांना अधिसंख्य केलं आणि त्या ठिकाणी त्या जागा आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. तर एकंदरीत तो एक आहे. अनुसूचित जातीच्या 13% आरक्षण आहे. 1136 जागा आहेत. 1078 जागा भरलेल्या आहेत. 58 जागा रिक्त आहेत. विमुक्त जाती 12 जागा प्लस मध्ये आहेत, म्हणजे एकंदरीत अतिरिक्त आहेत त्या ठिकाणी. ते भज ब 57 जागा रिक्त आहेत. भज क 125 अतिरिक्त शिक्षक आहेत. भज ड मध्ये 175 जागा त्यांना मंजूर आहेत, पण 198 भरलेत, म्हणजे 23 अतिरिक्त शिक्षक आहेत. आणि इतर मागास वर्गाच्या 1661 जागा रिक्त 1661 जागा मंजूर पदं आहेत. 1580 पदं भरलेली आहेत, तर 81 पदं ही रिक्त आहेत. EWS 62 पदं त्यांना मंजूर आहेत, 35 भरलेले आहेत आणि 27 त्या ठिकाणी काय झालेले आहेत रिक्त आहे. SC-BCचं रिझर्वेशन आहे, 62 जागा मंजूर होत आहेत त्यांना आणि 62 रिक्त आहेत, कारण आपल्याला माहित आहे की ते आताच रिझर्वेशन पुन्हा आणलं. खुल्या वर्गाला 4072 पदं मंजूर आहेत, पैकी 3752 पदं भरलेत. 320 पदं जे आहेत ती 320 पदं रिक्त आहेत. म्हणजे एकंदरीत मंजूर पदांपैकी अनुशेष जो बाकी आहे तो 685चा आहे. आणि अतिरिक्त शिक्षक वगैरे जर कॅल्क्युलेशन केलं तर त्या ठिकाणी 635 पदं ही निवड रिक्त पदं त्या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजे सोलापूरच्या बाबतीमध्ये ही माहिती जी आहे की सेकंड फेजमध्ये ह्या जागा येणं अपेक्षित आहे. पण सेकंड फेजमध्ये एक एवढं पण लक्षात ठेवाय की ज्या जागा दाखवलेल्या आहेत पैकी आपल्याला माहिती आहे की दुसऱ्या टप्प्यामध्ये 10% रिक्त जागा ज्या ठेवल्या होत्या, म्हणजे 80%ला मंजुरी मिळाली होती, पैकी 70% जागा भरल्या जात होत्या. 10% जागा रिक्त त्या ठिकाणी ठेवल्या होत्या. त्या 10% जागा आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे मुलं अपात्र ठरलीत किंवा गैरहजर राहिलीत अशा कारणांना मिळून काही जागा रिक्त राहिल्यात, त्या अशा या सेकंड फेजमध्ये येणार आहे. दुसरी गोष्ट आहे की शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अहिल्यानगर, म्हणजे अहिल्यानगरची जी बिंदू नामावली आहे ती बिंदू नामावलीमध्ये एकंदरीत आपल्याला माहिती आहे की अहिल्यानगरमध्ये जो शेड्यूल एरिया आहे म्हणजे अनुसूचित क्षेत्र, त्यामध्ये 25%, 50% आणि 100%. म्हणजे बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की बाबा फक्त पालघरमध्ये किंवा नंदुरबारमध्ये, गडचिरोलीमध्ये 100% रिझर्वेशन आहे का? तर मी मागे बोललो होतो की असं काही नाहीये. जे 13 जिल्हे आहेत, ज्या 13 जिल्ह्यांमध्ये शेड्यूल एरिया घोषित आहे कॉन्स्टिट्यूशन च्या माध्यमातून, तर त्यामध्ये डिसेंबर 2024 अखेर पदं 25% अनुसूचित पेशा क्षेत्रामध्ये अनुसूचित जमातीला 5 पदं मंजूर आहेत आणि भरलेली पदं 5 आहेत. त्यामुळे 25% पेक्षा कमी ट्रायबल्स पॉप्युलेशन आहे त्या ठिकाणी एकही पद नाही. 50%चा जो क्रायटेरिया आहे त्यामध्ये 26 पदं ही मंजूर आहेत अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना, पैकी 22 पदं ही भरली गेलेली आहेत, 4 पदं खाली आहेत. दुसरी गोष्ट 100% ज्या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये शेड्यूल एरिया आहे त्या ठिकाणी 527 पदं मंजूर होत आहेत, 341 पदं ही भरली गेलेली आहेत आणि 186 पदं ही त्या ठिकाणी खाली आहेत. पण आता हा सगळा विषय सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की अनुसूचित जमातीच्या पेशा क्षेत्रातली जाहिरात किंवा पेशा क्षेत्रातल्या जागा ह्या त्या ठिकाणी येणार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. पैकी कुठल्या जागा ह्या आपल्याला मिळतील, तर त्यामध्ये जो अनुसूचित क्षेत्राबाहेर म्हणजे बिगर पेशा क्षेत्र आहे त्या ठिकाणी अनुसूचित जातीच्या 1314 जागा मंजूर पदं आहेत आणि मराठी माध्यमाचं 1254 पदं ही भरलेली आहेत, 60 जागा खाली आहेत SC समाजाच्या. अनुसूचित जमातीच्या 708 मंजूर पदं आहेत, 599 भरलेली आहेत, 109 जागा ह्या त्या ठिकाणी रिक्त आहेत. अशा एकंदरीत म्हणजे विमुक्त जाती भजब क ड विमुक्त प्रवर्ग असेल, इतर मागासवर्ग आहेत, या सगळ्यांचं जर आपण कॅल्क्युलेशन बघितलं तर त्या ठिकाणी 470 पदं त्या ठिकाणी रिक्त दिसत आहेत. पण याचाही माहिती जर घेतली म्हणजे डिसेंबर 2024 अखेरचा हा इतिवृत्त आपण अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा जर घेतला तर त्या ठिकाणी ही एकंदरीत माहिती आपल्याला मिळते. आता या अहिल्यानगरच्या या प्रकरणामध्ये एक महत्वपूर्ण बाब म्हणजे अशी आहे की अहिल्यानगरच्या या प्रकरणामध्ये की ती मागेही मी बऱ्याच वेळेस बोललो होतो की
बरेच उमेदवारांचं हाय म्हणणं होतं की आपला शेड्यूल एरिया आहे, त्या ठिकाणी इतर कॅटेगरीची लोक पेशा क्षेत्रात काम करतात, मग त्यांचं काय. तर महाराष्ट्र शासनाने वारंवार जी आर काढले, पण त्यांचं अंमलबजावणी केली नाही. आणि एकदा करायचं अहिलानगरमध्ये ठरलं गेलं. आंतरजिल्हा बदलीने हजर झालेले जे 118 शिक्षक आहेत ते स्थानिक अनुसूचित क्षेत्रातले आहेत, म्हणजे इतर कॅटेगरीचे. आणि मग त्यांना बिगर पेशा क्षेत्रामध्ये पदस्थापना देण्याचं ठरलं. पण मग ते लोक कोर्टात गेले आणि ते त्यांचं मॅटर आहे 7/9/2019 रोजीच्या पत्रान्वये असं सूचित केलं होतं. पण मग संबंधित जे शिक्षक आहेत ते सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी स्पेशल लिव्ह पिटिशन सिव्हिल ऍप्लिकेशन दिलेलं आहे. म्हणजे 2020 ला दाखल केलेलं ते सिव्हिल ऍप्लिकेशन आहे. म्हणजे मी वारंवार बोलतोय की सिव्हिल ऍप्लिकेशनला थोडासा वेळ लागतो. तर सिव्हिल ऍप्लिकेशन नंबर 14/15/2020चं ते प्रकरण आहे, ते अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. पण त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने जैसे थे म्हणजे स्टेटस को दिला आणि त्यानंतर ते प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये आजही प्रलंबित आहे. ते शिक्षक जिथे काम करतायत तिथेच आहेत. ते एकंदरीत हा सगळा विषय आहे. आता तिसरा विषय हा आहे त्यामध्ये की पालघर जिल्ह्यामध्ये 317 जागा रिक्त आहेत, अशा पद्धतीने थोडक्यात माहिती इतर टेलिग्राम चॅनलला मिळत होती. पण त्याची वस्तुस्थिती ती आहे की ते जे काही रोस्टर फिरते ते रोस्टर मागच्या भरतीतलंच आहे, म्हणजे गेल्या वर्षीचं आहे. आणि त्यावेळेस पालघरमध्ये एकही जागा आली नव्हती. किंबहुना आजही पालघर जिल्ह्यातले अनुसूचित जमातीचे उमेदवार असतील किंवा इतर प्रवर्गाचे उमेदवार हे बाहेर जिल्ह्यांमध्ये आहेत. कारण ही वस्तुस्थिती आहे की त्या ठिकाणी अतिरिक्त शिक्षक जास्त आहे. म्हणजे जागा जरी तिथे जागा रिक्त दिसत असल्या तरी पण त्या शेड्यूल एरियातल्या जागा रिक्त आहेत. आणि त्यामुळे ती परिस्थिती आहे. 197 जागा हे अनुसूचित जमातीच्या बिगर पेशामध्ये दाखवत होत्या, अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या. पण तिथले शिक्षक पेशा क्षेत्रामध्ये काम करतात अशा पद्धतीचा जिल्हा परिषदेचा खुलासा आला होता आणि म्हणून त्या ठिकाणी भरती झाली नव्हती. पालघर जिल्हा परिषदेला उर्दू असतील, गुजराती माध्यम, हिंदी मिडियमच्या जागा त्या ठिकाणी आहेत आणि त्या भरल्या जातील. पण सद्यस्थितीमध्ये ही वस्तुस्थिती आहे की तिथे जागा नाहीयेत. बघूया आता पुढे काय होते जिल्हा परिषद, कारण तिथे त्या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये शिक्षण अधिकारी वेगळे आलेले आहे. पण जिल्हा परिषदेवरून जी माहिती घेतली आपण त्यामध्ये ही सगळी बाब आहे. अजून एक गोष्ट आहे की आमचे जे मित्र आहेत संदीप कांबळे सर, त्यांनी एक टेलिग्राम चॅनलला त्यांच्या माहिती दिली होती की मिळालेल्या माहितीनुसार मंत्रालयात पेशाबहुल जिल्ह्यातील, म्हणजे आपल्याला माहिती आहे वारंवार की पेशाचं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. आता नॉन पेशाचा जो प्रस्ताव आहे त्यातील 4,800 किंवा 2600 2,600 दोन्हीपैकी एक मंजुरीसाठी कक्ष अधिकारी यांच्याकडून प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर झालेला आहे, अशा पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे. त्याची काय वस्तुस्थिती आहे ते त्यांना माहिती असेल. परंतु सद्यस्थितीमध्ये जे काही 8 आदिवासी बहुल जे जिल्हे आहेत ज्या ठिकाणी वाढीव आरक्षण दिलेलं आहे, तर त्या ठिकाणी SCBCचा जो मराठा समाजाचा प्रश्न आहे तो अजूनही प्रलंबित आहे. त्यामुळे ही जी आकडेवारी आहे ती मागच्या बिंदू नामावलीनुसार आहे की कसं ते बघणं फार गरजेचं आहे. कारण यवतमाळची बातमी बघता त्यांना ती अडचण आली की आम्ही बिंदू नामावली कसं तपासायची, शासन निर्णय असा काही वेगळा येईल का, तर त्याची ते वाट बघतायत. कदाचित त्यानंतर शासनाने त्यांना ती माहिती प्रोव्हाइड केली असेल की तुम्ही 10% कॅल्क्युलेशन करून त्या ठिकाणी बिंदू नामावल्या तपासून घ्या, असंही असू शकतं. परंतु सद्यस्थितीमध्ये अशा पद्धतीचं कुठलंही पत्र आपल्या हाती आलेलं नाही. तर आपण आज कुठल्या बाबी बघितल्या की सुप्रीम कोर्टामध्ये पेसा भरतीच्या विरोधात जी सामाजिक विकास प्रबोधिनी वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र ही जी केस सुरू आहे, त्या केसची सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे. ती त्याच्याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष द्यायला हवं. आणि शासनाने जे ऍफिडेव्हिट सादर केलेलं आहे की आम्हाला कोर्टाच्या आधी नियुक्त्या द्यायच्या आहेत या उमेदवारांना ज्यांची निवड झालेली आहे त्यांना, तर त्यासाठी शासनाच्या वतीने एकदा हिअरिंग लागणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट की जगदीश बेहरा केस, म्हणजे अधिसंख्य पदांचा जो मध्यंतरीच्या कालामध्ये या 2-3 दिवसामध्ये ट्रायबल फोरमच्या काही पदाधिकाऱ्याकडून हा विषय चांगल्या पद्धतीने हाताळला जातोय आणि अफ्रोड संघटनेच्या माध्यमातून केसचा निकाल सुप्रीम कोर्टामध्ये आल्यानंतर शासनाने घाईघाई भरती सुरू केली, ती पूर्ण झाली नाही. परंतु पुन्हा महाराष्ट्र शासनाला चॅलेंज केलंय नागपूर बेंचला, ते एक प्रकरण आपण बघितलं. आणि तिसरी बाब जी आहे की बिंदू नामावलीमध्ये सोलापूर, अहिल्यानगर आणि पालघरचा जो विषय आहे तो या ठिकाणी थोडक्यात आपण बघितला. तर एकंदरीत हा जो विषय होता तो तुम्हाला समजला असेल असं या ठिकाणी गृहीत धरतो. काही अडचणी असतील तर त्या ठिकाणी मला जरूर कॉन्टॅक्ट करा. आपण थांबूया. धन्यवाद. जोहार.